तर मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलंय। या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचं आणि फळ पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। भुईमूग, कलिंगड, कोकम, आंबा, काजू या पिकांचं नुकसान झालं। यावर आता कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। जिल्ह्यातील 74 गावांमध्ये 26 हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून 175 शेतकरी बाधित झाले आहेत। 20 मे ते 30 मे ह्या कालावधीमध्ये जिल्ह्यात जवळपास 74 गावांमध्ये 175 शेतकऱ्यांचं 26 हेक्टर एवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे प्राथमिक अहवालानुसार। याच्यामध्ये मेजर जे नुकसान झालेलं आहे प्रामुख्याने कलिंगड आहे, भुईमूग आहे, त्याच्यानंतर कोकम आहे आणि थोड्याफार प्रमाणात आंबा, काजू अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि पंचनाम्याचं काम क्षेत्रीय पातळीवर सुरू आहे आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या पण सूचना आपण दिलेल्या आहेत। आणि हा जो प्राथमिक अहवाल आहे नुकसानीचा तो आपण शासन स्तरावरती सादर केला।